नमस्कार. जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी आजचे दिन विशेष घेऊन आलो आहोत. आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आज 30 डिसेंबर 2024. प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आजच्या दिवशी घडलेली पहिली महत्त्वाची घटना आहे 1906 मध्ये ढाका येथे ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना झाली. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली तर 1906 मध्ये, आणि कोठे झाली तर ढाका येथे. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1916 मध्ये राजा चार्ल्स चौथा आणि राणी झीटा यांचा हंगेरीमध्ये शेवटचा राज्याभिषेक करण्यात आला. हंगेरीमध्ये शेवटचा राज्याभिषेक कोणाचा करण्यात आला तर राजा चार्ल्स चौथा आणि राणी झीटा यांचा शेवटचा राज्याभिषेक करण्यात आला. आणि केव्हा करण्यात आला तर 1916 मध्ये, आजच्या दिवशी. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1924 मध्ये एडविन हंबल यांनी आकाशगंगा व्यतिरिक्त इतर आकाशगंगांच्या अस्तित्वाची घोषणा केली. एडविन हंबल यांनी आकाशगंगा व्यतिरिक्त इतर आकाशगंगांच्या अस्तित्वाची घोषणा केलेली आहे 1924 मध्ये, आजच्या दिवशी. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1927 मध्ये गिन्झा लाईन हा आशियातील सर्वात जुना भुयारी मार्ग टोकियोमध्ये उघडला. आशियातील गिन्झा लाईन हा सर्वात जुना भुयारी मार्ग कुठे उघडलेला आहे तर टोकियो येथे, आणि केव्हा 1927 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज फडकवला. पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज कोणी फडकवला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी, आणि केव्हा फडकवला तर 1943 मध्ये, आजच्या दिवशी. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1944 मध्ये ग्रीसचा राजा जॉर्ज दुसरा याने रिजेन्सी घोषित करून पदत्याग केला. ग्रीसचा राजा जॉर्ज दुसरा याने रिजेन्सी घोषित करून पदत्याग केलेला आहे, आजच्या दिवशी 1944 मध्ये. नंतरची महत्त्वाची घटना आहे 1965 मध्ये फर्डिनांड मार्कोस हे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. फर्डिनांड फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे फर्डिनांड मार्कोस 1965 मध्ये, आजच्या दिवशी. नंतरची महत्त्वाची घटना आहे 2006 मध्ये इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली. इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आलेली आहे 2006 मध्ये, आजच्या दिवशी. तर मित्रांनो, या झाल्यात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना. त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे जन्म देखील झालेले आहेत, तेही आपण बघणार आहोत. तर त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत नोबेल पारितोषिक विजेते व ब्रिटिश लेखक रोडाल्ड केप्लन. रोडाल्ड केप्लन यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे 1865 मध्ये, आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 18 जानेवारी 1936 मध्ये. 1865 मध्ये जन्म आणि 18 जानेवारी 1936 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत भारतीय तत्ववेत्ते योगी रमण महर्षी. योगी रमण महर्षी यांचाही आजच्या दिवशी जन्म झाला आहे 1879 मध्ये, आणि त्यांचा मृत्यू झाला आहे 14 एप्रिल 1950 मध्ये. आजच्या दिवशी 1879 मध्ये जन्म आणि
1950 मध्ये 14 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला आहे. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉक्टर कन्हैयालाल मुंशी. यांचाही आजच्या दिवशी जन्म झाला आहे 1887 मध्ये आणि त्यांचं निधन झालं आहे 8 फेब्रुवारी 1971 मध्ये. 1887 मध्ये त्यांचा जन्म झाला आहे आणि 8 फेब्रुवारी 1971 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर रघुवीरा. यांचा जन्म झालेला आहे आजच्या दिवशी 1902 मध्ये आणि मृत्यू झालेला आहे 14 मे 1963 मध्ये. 1902 मध्ये जन्म आणि 14 मे 1963 मध्ये मृत्यू. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री. यांचाही जन्म झालेला आहे आजच्या दिवशी 1923 मध्ये आणि मृत्यू झालेला आहे 23 नोव्हेंबर 1977 मध्ये. आजच्या दिवशी 1923 मध्ये जन्म आणि 23 नोव्हेंबर 1977 मध्ये मृत्यू. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत ज्यांचा जन्म झालेला आहे 1934 मध्ये हंबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते जॉन एन बायकल. यांचाही आजच्या दिवशी जन्म झालेला आहे 1934 मध्ये आणि मृत्यू 17 ऑगस्ट 2005 मध्ये. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत सी प्रोग्रामिंग भाषेचे जनक बर्जनी स्ट्राक्स्टूप. यांचा जन्म झालेला आहे 1950 मध्ये. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत इंस्टाग्रामचे सहसंपादक केविन सिनस्ट्रम. यांचाही आजच्या दिवशी जन्म झालेला आहे 1983 मध्ये. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत भारतीय बॅडमिंटन खेळाडू सौरभ वर्मा यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. तर मित्रांनो, या झाल्यात आजच्या दिवशी जन्म झालेल्यांपैकी महत्त्वाच्या व्यक्ती. त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे मृत्यू देखील झालेत, तेही आपण बघणार आहोत. तर त्यापैकी आजच्या दिवशी मृत्यू झालेल्यांपैकी पहिले व्यक्ती आहेत भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आजच्या दिवशी निधन झालेल्यांपैकी पहिले व्यक्ती आहेत भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई. यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 1971 मध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे 12 ऑगस्ट 1919 मध्ये. 12 ऑगस्ट 1919 मध्ये जन्म आणि आजच्या दिवशी 1971 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे 1974 मध्ये गांधीवादी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 1974 मध्ये. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत भारतीय अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक दादा धर्माधिकारी. यांचाही आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 1982 मध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे 2 डिसेंबर 1913 मध्ये. 2 डिसेंबर 1913 मध्ये जन्म आणि आजच्या दिवशी 1982 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहेत भारतीय संगीतकार दत्ता नाईक.
यांचंही आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 1987 मध्ये. नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो, भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक असलेले रघुवीर सहाय यांचंही आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 1990 मध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे 9 डिसेंबर 1929 मध्ये. 9 डिसेंबर 1929 मध्ये जन्म आणि आजच्या दिवशी 1990 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत आपल्या सर्वांचे परिचित कवी, नाटककार आणि अनुवादककार मंगेश पाडगावकर यांचंही आजच्या दिवशी निधन झालेलं आहे 2015 मध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे 10 मार्च 1929 मध्ये. 10 मार्च 1929 मध्ये जन्म आणि आजच्या दिवशी 2015 मध्ये मृत्यू. तर मित्रांनो, हे झालेत आजच्या दिवसाचे दिनविशेष. पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.